विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण दारिद्र्याची संकल्पना आणि दारिद्र्य म्हणजे काय या दोन्ही गोष्टींचा विचार केला. तर दारिद्र्याच्या संकल्पनेमध्ये आपण सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य ह्या दोन्ही संकल्पना पाहिल्या. तसंच दारिद्र्याच्या व्याख्येमध्ये आपण या गोष्टीचा विचार केला की भारतीय उष्ण हवामान लक्षात घेता ज्या व्यक्तीला आपल्या उत्पन्नातून 2250 कॅलरीज मिळतील असा आहार सेवन करता येत नाही, ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे असं म्हटलं जातं. तर अशा रीतीने दारिद्र्याचा संबंध हा उष्मांकाशी जोडला जात असतो, म्हणजेच कॅलरीजशी जोडला जात असतो. कारण मानवाला आरोग्य चांगलं राहण्यासाठी आवश्यक त्या कॅलरीज त्याला मिळणं आवश्यक असतं, पण त्याच्या उत्पन्नातून त्याला जर तेवढ्या कॅलरीज मिळत नसेल तर याचा अर्थ तो दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे असं म्हटलं जातं. तर भारतात दारिद्र्याचे प्रमाण जवळजवळ 28% आहे. विकसित देशांच्या तुलनेनं हे प्रमाण अतिशय जास्त आहे आणि म्हणून दारिद्र्याच्या संकल्पनेकडे गांभीर्याने पाहिले जाते. तर आजच्या पिरियडला आपण भारतातील दारिद्र्याची कारणांचा विचार करणार आहोत की भारतात दारिद्र्य का जास्त आहे, दारिद्र्य निर्मिती भारतात का होते, या कारणांचा शोध आज आपण आजच्या पिरियडला घेणार आहोत. तर भारतातील दारिद्र्याला पहिलं कारण म्हणजे न्यून विकासाचा दर असे सांगितले जाते. न्यून विकासाचा दर याचा अर्थ विकासाचा दर हा अल्प आहे. तर 1951 ते 1981 या काळात भारतातील वृद्धिदर सरासरीने फक्त 3.5% होता. 1980 ते 1991 या काळात तो 5% पर्यंत वाढला आणि 1991 नंतर म्हणजेच आर्थिक सुधारणांचा स्वीकार केल्यानंतर हा दर सरासरीने 5.5 झाला. परंतु लोकसंख्या वाढीच्या वेगाच्या मानाने आर्थिक वृद्धिदर हा फारच कमी असल्याचे दिसून येते आणि आर्थिक विकासाचा दर कमी असल्यामुळे सुद्धा भारतात दारिद्र्याचा प्रश्न हा मोठा आहे. भारतातील दारिद्र्यास दुसरे कारण लोकसंख्या वाढीचा दर हे एक सांगितले जाते किंवा वाढती लोकसंख्या हे एक कारण सांगितले जाते की वाढत्या लोकसंख्येमुळे भारतात दारिद्र्याचे प्रमाण हे जास्त आहे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे दारिद्र्याचे प्रमाण हे टिकून राहत आहे. प्राध्यापक नर्क्स तर असे म्हणतात की लोकसंख्या आणि दारिद्र्य या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. म्हणजे एकाच नाण्याला ज्या दोन बाजू असतात तर त्या दोन बाजू ह्या वाढती लोकसंख्या आणि दारिद्र्य ह्या आहेत आणि वाढत्या लोकसंख्येमुळे दारिद्र्याची निर्मिती होते, तर दारिद्र्यामुळे लोकसंख्या वाढीचा प्रश्न निर्माण होत असतो. 1951 ते 1961 या काळात लोकसंख्येत जवळजवळ 21.64% वाढ झाली. 1961 ते 71 या काळात 24% वाढ झाली. 1971 ते 81 दरम्यान 25.66% वाढ झाली. 1991 ते 2001 या काळात 21.68% वाढ झाली. अशा रीतीने लोकसंख्येत दरवर्षी सरासरीने 2% वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते. तर लोकसंख्या वाढीचा दर जास्त आणि आर्थिक वृद्धी दर कमी असल्यामुळे लोकांचे दरडोई उत्पन्न हे कमी असतं आणि त्यामुळे दारिद्र्य हे टिकून राहतं. तर अशा रीतीने भारतामधील वाढत्या लोकसंख्येच्या समस्येमुळे सुद्धा भारतात दारिद्र्याचा प्रश्न फार मोठा आहे. कारण वाढत्या लोकसंख्येमुळे आर्थिक विकासाचा दर हा कमी असतो आणि आर्थिक विकासाचा दर कमी असल्यामुळे लोकांचं दरडोई उत्पन्न कमी असतं आणि लोकांचं दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांचं दारिद्र्य हे टिकून राहतं. भारतातील दारिद्र्याला तिसरं कारण आर्थिक विषमता हे सांगितलं जातं. आर्थिक विषमता याचाच अर्थ उत्पन्नातील विषमता. तर काही लोकांचं उत्पन्न जास्त असणं आणि काही लोकांचं उत्पन्न हे कमी असणं यालाच आर्थिक विषमता किंवा उत्पन्नातील विषमता असं म्हटलं जातं.
तर आकडेवारीचा जर विचार केला तर 1991-92च्या रिझर्व्ह बँकेच्या सर्वेनुसार भारतातील 20% अति गरीब लोकांना राष्ट्रीय उत्पन्नाचा फक्त 8% हिस्सा मिळतो. 20% अति गरीब लोकांना राष्ट्रीय उत्पन्नाचा फक्त 8% हिस्सा मिळतो, तर 10% श्रीमंत लोकांना राष्ट्रीय उत्पन्नाचा 30% वाटा मिळतो. तर रिझर्व्ह बँकेने जो एक सर्वे केला होता त्यावरून ही आकडेवारी उजेडात आलेली आहे की 1992 मधली आकडेवारी आहे ही, की भारतातील 20% अति गरीब लोकांना राष्ट्रीय उत्पन्नाचा फक्त 8% वाटा मिळतो. 100 पैकी 8% उत्पन्न गरीब लोकांच्या वाट्याला जातो आहे, तर 10% श्रीमंत लोकांना मात्र हा वाटा 30% मिळतो. तसेच ग्रामीण क्षेत्रापेक्षा शहरी क्षेत्रात किंवा शहरी भागात आर्थिक विषमता ही जास्त असते. आर्थिक विषमता हे दारिद्र्याचे मूळ आहे. कारण आर्थिक विषमता याचा अर्थ काही लोकांचे उत्पन्न जास्त असणं आणि काही लोकांचं उत्पन्न हे कमी असणं. तर ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्या उत्पन्नात साहजिकच वाढ होत जाते आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचं उत्पन्न हे दिवसेंदिवस कमी होत जातं आणि त्यामुळे त्यांचं दारिद्र्य हे टिकून राहत असतं. तर अशा रीतीने उत्पन्नातील विषमता किंवा आर्थिक विषमता ही सुद्धा दारिद्र्य टिकून राहण्यास कारणीभूत आहे. चौथा मुद्दा आहे प्रादेशिक विषमता किंवा त्याला आपण प्रादेशिक असमतोल असेही म्हणतो. तर भारतात प्रादेशिक विषमता ही मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाकडून प्रादेशिक विषमता कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात असतात. जो भाग मागासलेला आहे अशा भागाला केंद्र सरकारकडून जास्तीच्या सवलती दिल्या जात असतात, अनुदान पुरवलं जात असतं. त्या ठिकाणी सरकारी क्षेत्रात प्रकल्प हे स्थापन केले जात असतात. उद्योजकांना कारखाने स्थापन करण्यासाठी अनेक सवलती तिथे जाहीर केल्या जात असतात. पण तरीसुद्धा प्रादेशिक विषमता पाहिजे त्या प्रमाणात भारतातील आजही कमी झालेली आपल्याला दिसून येत नाही. जर आपण राज्यांचा विचार केला तर आपल्याला असे दिसते की पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांचा औद्योगिक आणि कृषी विकास हा चांगला झालेला आहे. तर अशा रीतीने ही प्रगतीपथावरील राज्य आहेत. पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांचा औद्योगिक आणि कृषी विकास हा चांगल्या रीतीने झालेला आहे आणि त्यामुळे या राज्यांमधील दारिद्र्याचे प्रमाणसुद्धा कमी आहे. पण उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, आसाम, मध्य प्रदेश आणि पूर्वेकडील राज्यांचा आर्थिक विकास हा तुलनात्मकदृष्ट्या कमी झालेला आहे. तर अशा रीतीने उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, आसाम, मध्य प्रदेश आणि पूर्वेकडील राज्य ही आर्थिक विकासाच्या बाबतीत मागेच आहे आणि त्यामुळे तेथील दारिद्र्याचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. म्हणजेच ज्या राज्यांचा आर्थिक विकास वेगाने झालेला असतो, जी राज्ये प्रगतीपथावर असतात त्या राज्यातील दारिद्र्याचे प्रमाण कमी असते. कारण अशा राज्यांमध्ये लोकांना रोजगाराच्या संधीसुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळत असतात आणि त्यामुळे दारिद्र्याचं प्रमाण हे कमी असतं. या उलट ज्या राज्यांचा विकास झालेला नसतो अशा राज्यातील लोकांचं उत्पन्न हे कमी असतं. उत्पन्न कमी म्हणून तेथील दारिद्र्याचं प्रमाणसुद्धा जास्त असतं. अशा रीतीने प्रादेशिक विषमता किती आहे यावर सुद्धा दारिद्र्याचे प्रमाण हे अवलंबून असते. भारतात प्रादेशिक विषमतेचं प्रमाण हे फार मोठं असल्यामुळे भारतात दारिद्र्याचं प्रमाण हे जास्त आहे. पुढचा मुद्दा आहे अल्पझिरपण प्रभाव. अल्पझिरपण प्रभाव किंवा अल्पझिरपण प्रवाह. तर अल्पझिरपण प्रभाव तर दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या विकासासाठी सरकारकडून अनेक योजना ह्या राबवल्या जात असतात आणि कल्याणकारी राज्यामध्ये
दारिद्र्य दूर करण्यासाठी तर सरकारकडून फार मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असतो आणि या लोकांचं दारिद्र्य दूर करण्यासाठी लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असतात. त्याचप्रमाणे त्यांना आर्थिक लाभ हा दिला जात असतो. तर जेव्हा सरकार अशा रीतीने हा खर्च करत असते तर तो ज्या लोकांना या आर्थिक मदतीची गरज असते त्या वर्गापर्यंत मात्र ही रक्कम फारशी पोहोचत नाही. यालाच म्हणतात अल्पचिरपण प्रभाव, कारण हा मधल्यामध्ये गळत जातो. राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते म्हणाले होते की मी जेव्हा 1 रुपया खर्च करतो त्यावेळेला 85 पैसे भ्रष्टाचाराच्या मार्गाने लुप्त होत असतात आणि त्यातील फक्त 15 पैसे खर्च होत असतात. तर राजीव गांधींनी पंतप्रधान असताना हे मान्य केलेलं आहे की 1 रुपयातील फक्त 15 पैसे हे त्या उद्दिष्टापुरती पोहोचत असतात आणि 85 पैसे भ्रष्टाचाराच्या मार्गाने गायब होत असतात. तर अशा रीतीने ज्या लोकांसाठी शासन खर्च करत असते त्या लोकांपर्यंत ह्या योजना पूर्णपणे पोहोचत नाही आणि म्हणूनसुद्धा त्यांचा विकास व्हायला अडचणी येत असतात. त्यातल्या त्यात आपल्या देशामध्ये नीती आयोग स्थापन होण्यापूर्वी ट्रायंगल पद्धत होती. केंद्र सरकार राज्य सरकारकडे अनुदान पोहोचवायचं आणि मग राज्य सरकार हे पुढे जिल्हा स्तरावर पोहोचवायचं, जिल्हा स्तर ग्रामीण स्तरापर्यंत हे अनुदान पोहोचवायचं आणि अशा रीतीने केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे, राज्य सरकारकडून जिल्ह्याकडे, जिल्ह्याकडून तालुक्याकडे आणि तालुक्याकडून ग्रामीण भागापर्यंत हे अनुदान येत याची गळती बरीच व्हायची आणि ग्रामीण भागापर्यंत हे अनुदान फार कमी प्रमाणावर पोहोचायचं आणि त्यामुळे सुद्धा ग्रामीण भागातील दारिद्र्याचं प्रमाण हे जास्त आहे. कारण ग्रामीण भागामध्ये विकासाच्या संधी लोकांना ह्या मुबलक प्रमाणावर मिळत नाही. शासन जरी ग्रामीण भागातील दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न करत असले तरीसुद्धा त्यांच्यापर्यंत ह्या योजना पोहोचत नाही आणि म्हणून दारिद्र्य हे टिकून राहते. पुढचा मुद्दा आहे बेरोजगारी. तर लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी या तिन्ही संकल्पना एकमेकांशी संबंधित आहे, एकमेकांना जन्म देणाऱ्या आहेत. लोकसंख्येमुळे दारिद्र्य निर्माण होतं, तसंच दारिद्र्यामुळे बेरोजगारी निर्माण होते आणि बेरोजगारीमुळेही दारिद्र्य निर्माण होतं. म्हणजे आपल्याला नेमकं सांगता येत नाही की दारिद्र्यामुळे बेरोजगारी निर्माण होते का बेरोजगारीमुळे दारिद्र्य निर्माण होतं. तर अशा रीतीने दारिद्र्य आणि बेरोजगारी ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बेरोजगारीमुळे दारिद्र्य टिकून राहतं, तसंच ते वाढत राहतं. जर आपण विचार केला स्वातंत्र्योत्तर काळात लोकसंख्या जलद गतीने वाढत गेली, पण आर्थिक विकासाचा वेग कमी असल्याने रोजगाराच्या संधी फारशा निर्माण झाल्या नाही आणि म्हणून बेरोजगारीत वाढ झाली आणि बेरोजगार, उत्पन्न शून्य आणि म्हणून दारिद्र्याचं प्रमाण हे वाढलं. तर अशा रीतीने दारिद्र्य आणि बेरोजगारी ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. दारिद्र्यामुळे बेरोजगारी निर्माण होते आणि बेरोजगारीमुळे दारिद्र्य निर्माण होतं. कारण दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीला स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी, स्वतःचं उत्पन्नाचं साधन मिळवण्यासाठी भांडवल नसतं आणि त्यामुळे त्याला दारिद्र्यात राहावं लागत असतं. आणि बेरोजगार व्यक्तीचं उत्पन्न शून्य असल्यामुळे उपभोग खर्च तिचा कमी असतो आणि म्हणून तिला दारिद्र्यात जीवन जगावं लागत असतं. दारिद्र्याचा 7वा मुद्दा आहे न्यून उत्पादकता. यालाच अल्प उत्पादकता असेही म्हणतात. तर भारतीय श्रमिकांची उत्पादकता खूपच कमी आहे. श्रमिकांबरोबरच शेतीची उत्पादकतासुद्धा कमी आहे आणि श्रमिकांची उत्पादकता कमी असण्याचं कारण म्हणजे एकतर भारतातील उष्ण हवामान हे तर आहेच, त्याचबरोबर श्रमिकांचा आहार हा योग्य नाही, निकृष्ट आहार आहे. त्यांचं आरोग्यसुद्धा निकृष्ट आहे. त्यांचा निवारासुद्धा आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यांना शिक्षण प्रशिक्षणाचा अभाव त्यांच्याकडे आहे. तसंच त्यांच्याकडे व्यावसायिक गतिशीलतासुद्धा नाही
आणि म्हणूनसुद्धा त्यांची उत्पादकता कमी आहे. उत्पादकता कमी असल्यामुळे त्यांना मिळणारं उत्पन्न कमी आहे आणि त्यांना मिळणारं उत्पन्न कमी असल्यामुळे सुद्धा त्यांना दारिद्र्यात जीवन जगावं लागतं आहे. तर अशा रीतीने भारतातील श्रमिकांची उत्पादकता कमी असल्यामुळे सुद्धा ते दारिद्र्यात जीवन जगत आहे. तसेच शेतीची उत्पादकताही कमीच आहे. शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणं म्हणजे शेती कसण्याची परंपरागत पद्धत आजही बऱ्याच अशा प्रमाणात जुनाट पद्धतीने शेती केली जाते. सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके यांचा वापर हा कमी प्रमाणावर केला जातो. जलसिंचनाच्या सोयीसुद्धा परेशान आहेत. आजसुद्धा भारतात 50% जमीन ही कोरडवाहू आहे आणि त्यामुळे उत्पादकता ही शेतीची फार कमी आहे. त्यामुळे उत्पादकास उत्पादन करणे परवडत नाही आणि शेतकरी गुंतवणुकीस प्रेरित होत नाही आणि त्यामुळे सुद्धा रोजगारात वाढ होत नाही. परिणामी उत्पन्न वाढत नाही आणि दारिद्र्य हे टिकून राहतं. तर अशा रीतीने शेती क्षेत्रातीलही दारिद्र्याचं प्रमाण हे फार मोठं आहे, कारण शेतीची उत्पादकता कमी आहे. शेतीची उत्पादकता कमी म्हणून शेतकऱ्यांना मिळणारं उत्पन्न कमी आणि त्यामुळे सुद्धा ते दारिद्र्यात जीवन जगत असतात. पुढचा मुद्दा आहे 8वा, दोषपूर्ण विकास व्यूहरचना. तर दारिद्र्य टिकून राहण्यास बऱ्याच प्रमाणात शासनाचे धोरणसुद्धा जबाबदार आहे. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत जलद आर्थिक विकासासाठी जलद औद्योगिकरणावर भर देण्यात आला होता. पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेतीवर भर दिला होता, परंतु नंतर असं लक्षात आलं की शेतीवर कितीही खर्च करण्यात आला, कितीही कष्ट करण्यात आले तरीसुद्धा शेती ही निसर्गाधीन आहे. जे उत्पन्न मिळायचं तेच उत्पन्न मिळणार आहे आणि त्यापेक्षा जर आपण औद्योगिकरणावर खर्च केला तर निश्चित आपल्या कष्टाचं आणि केलेल्या खर्चाचं फळ मिळणार आहे. हे लक्षात आल्यामुळे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिकरणावर भर देण्यात आला आणि तेव्हा मूलभूत आणि अवजड उद्योगांच्या विकासावर भर देण्यात आला. पण याचे परिणाम असे झाले की भांडवलप्रधान उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आणि श्रमप्रधान किंवा रोजगार निर्मिती करणारे, ज्यांना आपण रोजगार सृजन उद्योग म्हणतो, अशा उद्योगांकडे मात्र दुर्लक्ष झाले आणि त्यामुळे उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनाकडेही दुर्लक्ष झाले आणि याचा परिणाम असा झाला की भांडवलप्रधान तंत्राचा वापर झाल्यामुळे, यंत्रप्रधान तंत्राचा वापर झाल्यामुळे रोजगार निर्मिती फारशी झाली नाही आणि त्यामुळे सुद्धा दारिद्र्य हे टिकून राहिलं. भारताची लोकसंख्या लक्षात घेता भारतामध्ये यांत्रिकतेकडे जास्तीही भर देणं हे चुकीचं आहे, कारण वाढत्या लोकसंख्येला वाढता रोजगार कसा मिळेल या दृष्टीने सुद्धा उत्पादन पद्धती असणं आवश्यक आहे. 9वा मुद्दा, भाववाढ. तर भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे भाववाढीच्या समस्येला तोंड द्यावे लागते आणि दारिद्र्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे की लोकसंख्या जास्त, त्यामुळे लोकांची मागणी जास्त असते, लोकांचा उपभोग जास्त असतो आणि त्या मानाने उत्पादन होत नाही आणि त्यामुळे सुद्धा वस्तू आणि सेवांच्या किमती या वाढत जातात आणि या वाढत्या किमतीला मात्र लोकांचं उत्पन्न हे कमी पडत असतं आणि त्यामुळे त्यांचा राहणीमानाचा दर्जा हा खालावत असतो. पर्यायानं त्यांना दारिद्र्यात जीवन जगावं लागत असतं. तर अशा रीतीने भारतामध्ये भाववाढीची समस्यासुद्धा ही फार मोठ्या प्रमाणावर आहे. 1956 पासून भारतामध्ये किमती ह्या वेगाने वाढत आहे आणि याला कारण म्हणजे शेतीची घटती उपयोगिता, शेतीची घटती उत्पादकता आणि लागवडीखालील जमिनीचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होणं, कारण शहरीकरण, त्याचप्रमाणे जमिनीचं तुकडीकरण, विभाजीकरण यामुळे लागवडीखालील क्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत आहे आणि लोकसंख्या मात्र वाढत आहे. त्या मानाने अन्नधान्याचं उत्पादन कमी होतं, मागणीच्या मानाने उत्पादन कमी झाल्यामुळे किमती या वेगाने वाढत आहे आणि ह्या वाढत्या किमतीला खरेदी करणं हे लोकांना शक्य होत नाही
आणि त्यातून त्यांचा राहणीमानाचा दर्जा खालावतो आणि त्यांना दारिद्र्याचे जीवन जगावं लागतं. शेवटचं कारण म्हणजे सामाजिक कारणे. तर आर्थिक कारणांबरोबरच सामाजिक कारणांमुळेही दारिद्र्य हे टिकून राहते. भारतात सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक रूढी परंपरामुळे लोक दारिद्र्याच्या दुष्टचक्रात अडकतात. जन्ममृत्यूचे सामाजिक उत्तरदायित्व, वाढदिवस, लग्नसमारंभ, सण उत्सव यासारख्या कारणांवर लोक अनावश्यक आणि अवास्तव खर्च करत असतात. बऱ्याचदा खोट्या प्रतिष्ठेसाठी सुद्धा अमाप खर्च केला जात असतो. प्रसंगी कर्ज काढले जाते आणि ग्रामीण भागातील लोक सावकाराच्या पाशात अडकतात. आणि एकदा हा अशिक्षित व्यक्ती सावकाराच्या पाशात अडकल्यावर त्याचे कर्ज आयुष्य संपून जाते तरीसुद्धा फिटत नाही, कारण त्याच्या अज्ञानाचा, अशिक्षितपणाचा फायदा सावकार घेत असतो आणि यामुळेही दारिद्र्यात वाढ होत असते. तर अशा रीतीने सामाजिक रूढी परंपरा ज्या आहेत त्या रूढी परंपरा पार पाडण्यासाठी लोक फार मोठा खर्च करत असतात. लग्न, वाढदिवस, अंत्यविधी, सण उत्सव साजरे करणे यासाठी फार मोठा खर्च केला जातो. आपल्या उत्पन्नापेक्षा सुद्धा खर्च केला जात असतो आणि त्यामुळे आवश्यक कारणासाठी पैसा शिल्लक राहत नाही आणि लोकांना दारिद्र्यात जीवन जगावं लागत असतं. तर अशा रीतीने दारिद्र्याची विविध कारणं आपल्याला सांगता येतात. तर या अशा प्रमुख कारणांमुळे भारतातील दारिद्र्य हे टिकून राहिले आहे आणि दिवसेंदिवस दारिद्र्यात वाढच होत आहे.